नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका महान व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आयुष्यभर समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि जातीभेदाविरुद्ध लढा दिला. ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात एका साध्या माळी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती साधी होती, पण मनात मोठी स्वप्न होती. त्या काळात समाजात जातीभेद खूप मोठ्या प्रमाणावर होता. शूद्र आणि महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. पण हे ज्योतिरावांना अन्यायकारक वाटत होते. म्हणून त्यांनी ठरवलं, शिक्षण हेच समाज बदलण्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे. 1848 साली त्यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलीची शाळा सुरू केली. लोकांनी विरोध केला, अपमान केला, दगडफेक केली, पण ते थांबले नाहीत. फुलेंनी विधवा स्त्रियांसाठी आश्रयगृह उघडलं, अनाथ मुलांना आधार दिला आणि अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समानता, बंधुता आणि न्याय याचा संदेश दिला. महात्मा फुले हे फक्त एक समाजसुधारक नव्हते, ते एक क्रांतिकारक विचारवंत होते. त्यांनी दाखवून दिलं की एक सामान्य माणूसही समाजात मोठा बदल घडवू शकतो. आज आपण जे शिक्षण घेतो, जी समानता अनुभवतो, त्यामागे महात्मा फुलेंचं मोठं योगदान आहे. चला तर मग त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरूया आणि एक न्याय, समानतादिष्ट समाज निर्माण करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओत.